कधी-कधी अनेक वर्षांपूर्वी लिहिलेलं एक पत्र संपूर्ण आयुष्य बदलून टाकतं. लग्नाला अवघे 7 दिवस बाकी होते. देशमुख कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. घरभर नातेवाईकांची लगबग, लग्नाची खरेदी आणि हसण्याचे आवाज घुमत होते. या सगळ्यांच्या मध्यभागी होती अन्वी. चेहऱ्यावर हसू होतं, पण मनात एक मात्र अज्ञात बेचैनी होती. तिचं लग्न आदित्यसोबत ठरलं होतं. आदित्य समंजस, प्रेमळ आणि कुटुंबाची काळजी घेणारा मुलगा होता. दोघांची ओळख गेल्या 6 महिन्यांत चांगली झाली होती आणि हळूहळू विश्वासाचं नातं तयार होत होतं. त्या दिवशी अन्वी तिच्या जुन्या खोलीत कपाट आवरत होती. कॉलेजच्या आठवणी, जुनी पुस्तकं, वही, फोटो, प्रत्येक वस्तू तिला भूतकाळात घेऊन जात होती. एक जुन्या कादंबरीचं पान उघडताच त्यातून एक पिवळसर झालेलं हस्तलिखित पत्र खाली पडलं. अन्वीचे हात थरथरले. तिने ते उचललं. लिफाफ्यावर तिच्या हस्ताक्षरात लिहिलं होतं, "हे पत्र कधी पाठवू नकोस." क्षणभर तिचा श्वास अडखळला. तिने हळूहळू पत्र उघडलं. पहिली ओळ वाचताच तिच्या डोळ्यांत पाणी आलं. "जर हे पत्र तुझ्यापर्यंत पोहोचलं तर समज, मी माझ्या मनातलं कधीच सांगू शकले नाही." ती काही क्षण स्तब्ध उभी राहिली. हे पत्र तिने 5 वर्षांपूर्वी लिहिलं होतं, पण ते कधीच पाठवलं नव्हतं. इतक्यात तिची आई वर आली. "अन्वी, खाली ये. पाहुणे आलेत. लवकर ये." घाईघाईत अन्वीने पत्र पुस्तकात ठेवलं आणि खाली निघून गेली. पण तिला माहीतच नव्हतं की काही मिनिटांनी तिचा होणारा नवरा आदित्य तिचं पुस्तक हातात घेणार होता. पुस्तक उघडताच ते पत्र त्याच्या पायाशी पडलं. आदित्यने लिफाफ्यावरचं हस्ताक्षर पाहिलं. त्याने हळूच पत्र उघडलं आणि पहिली ओळ वाचताच त्याच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं. त्या पत्रात असं काय लिहिलं होतं आणि हे पत्र त्याच्या लग्नाला 7 दिवस असताना कोणतं वादळ निर्माण करणारं होतं? आदित्यच्या हातात ते जुनं पत्र होतं. त्याच्या मनात असंख्य प्रश्न होते. अन्वीने हे पत्र कोणासाठी लिहिलं असेल? त्याने थरथरत्या हाताने पत्र वाचायला सुरुवात केली. "प्रिय आर्यन, तुझ्यावरचं माझं प्रेम कधीच शब्दात मांडता आलं नाही, म्हणून हे पत्र लिहिते. पण हे पत्र तुला कधीच पाठवणार नाही, कारण आपल्या नशिबात एकत्र येणं नाही." आदित्यच्या चेहऱ्यावरचं हसू नाहीसं झालं. "आर्यन हा कोण?" तेवढ्यात अन्वी खोलीत आली आणि तिच्या नजरेस पत्र पडलं. ती घाबरली. "आदित्य, ते पत्र." आदित्य शांत आवाजात म्हणाला, "हे कोणासाठी लिहिलं होतंस?" अन्वी काही क्षण गप्प राहिली. तिच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. "आदित्य, आधी माझं पूर्ण ऐक. मला फक्त एकच उत्तर हवं आहे. आर्यन कोण होता?" अन्वीने मान खाली घातली. "तो माझ्या कॉलेजमधला मित्र होता." आदित्यच्या मनात वेदना दाटून आल्या. "मित्र की त्यापेक्षा जास्त?" अन्वीने डोळे मिटले. "हो, मला त्याच्यावर प्रेम होतं." खोलीत काही क्षण शांतता पसरली. आदित्यने पत्र टेबलावर ठेवलं. "आणि मला हे आज कळतंय, लग्नाच्या 7 दिवस आधी." त्याचा आवाज तुटत होता. अन्वी रडत होती. "कृपया माझ्यावर विश्वास ठेव. त्या पत्रामागची गोष्ट तुला माहीत नाही." आदित्यने तिच्याकडे पाहिलं. "मग सांग, आज सगळं खरं सांग." अन्वीने दीर्घ श्वास घेतला. "आजपासून 5 वर्षांनी जे घडलं त्याने माझं संपूर्ण आयुष्य बदललं." ती भूतकाळात हरवू लागली आणि त्या दिवसाची आठवण तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. आर्यन खरंच तिचा प्रियकर होता की या कथेचं सत्य अजून वेगळंच होतं? अन्वीने डोळे मिटले. "आदित्य, तुला आज जे सांगणार आहे ते मी आजपर्यंत कोणालाच सांगितलं नाही." आदित्य शांतपणे तिचे बोलणे ऐकत होता. 5 वर्षांपूर्वी
अन्वी आणि आर्यन एकाच महाविद्यालयात शिकत होते. आर्यन अभ्यासात हुशार, शांत स्वभावाचा आणि सर्वांना मदत करणारा मुलगा होता. अन्वीला त्याचा साधेपणा आवडायचा. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली. कॉलेजची लायब्ररी, कॅन्टीन, प्रोजेक्ट्स दिवस कधी सरायचे ते त्यांना कळायचं नाही. एक दिवस पावसात दोघे कॉलेजच्या आवारात अडकले होते. आर्यन हसत म्हणाला, अन्वी, तुला माहीत आहे का, काही नाती नावाशिवायही खूप सुंदर असतात. अन्वी फक्त हसली. त्या दिवशी तिला जाणवलं, ती आर्यनच्या प्रेमात पडली होती. काही दिवसांनी अन्वीने तिच्या मनातलं एक पत्रात लिहिलं. तेच पत्र. ते आज आदित्यच्या हातात होतं. पण तिने ते पत्र कधीच आर्यनला दिलं नाही. कारण ज्या दिवशी ती त्याला पत्र देणार होती, त्याच दिवशी तिला एक धक्कादायक बातमी समजली. आर्यन अचानक कॉलेज सोडून गेला होता. कोणालाही काही न सांगता. फोन बंद, पत्ता नाही, संपर्क नाही. तो जणू आयुष्यातून कायमचाच नाहीसा झाला होता. अन्वी अनेक दिवस त्याची वाट पाहत होती, पण तो परत आला नाही. तिने ते पत्र पुस्तकात ठेवून दिलं आणि आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न केला. अन्वी बोलणं थांबवत म्हणाली, आदित्य, ते पत्र माझ्या भूतकाळाची आठवण आहे. माझ्या वर्तमानाशी त्याचा काहीही संबंध नाही. आदित्य काही क्षण शांत राहिला. तेवढ्यात त्याच्या मोबाईलवर अनोळखी नंबरवरून मेसेज आला. आर्यन अजून जिवंत आहे. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. अन्वीच्या हातातून मोबाईल खाली पडला. जर आर्यन जिवंत असेल तर तो गेली 5 वर्ष कुठे गेला होता? आणि आता अचानक तो पुन्हा त्यांच्या आयुष्यात का येत होता? मोबाईलवरील मेसेज पाहून अन्वीचे हात थरथर कापू लागले. आर्यन अजून जिवंत आहे, ती विश्वासाने म्हणाली. हे अशक्य आहे. आदित्यने तिला शांत करत विचारलं, हा नंबर ओळखीचा आहे का? नाही. आदित्यने लगेच त्या नंबरवर फोन केला. पण समोरून फक्त एकच उत्तर आलं, हा नंबर सध्या उपलब्ध नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी अन्वी ऑफिसला जात असताना तिच्या समोर एक काळी कार येऊन थांबली. कारमधून एक मध्यमवयीन गृहस्थ खाली उतरले. तू अन्वी आहेस? हो, पण आपण कोण? त्यांनी खिशातून एक छोटासा लिफाफा काढला. हे तुझ्यासाठी. अन्वीने थरथरत्या हाताने लिफाफा उघडला. आत एक जुना फोटो होता. फोटोत अन्वी आणि आर्यन कॉलेजच्या वार्षिक कार्यक्रमात हसत उभे होते. फोटोच्या मागे फक्त एकच ओळ लिहिलेली होती, मी दिलेलं वचन अजून विसरलो नाही. आर्यन, अन्वीच्या डोळ्यांत अश्रू आले. हे तुम्हाला कुठून मिळालं? त्या गृहस्थाने शांतपणे उत्तर दिलं, आर्यनने मला हे तुला द्यायला सांगितलं होतं. अन्वीचा श्वास अडखळला. म्हणजे तो खरंच जिवंत आहे? गृहस्थांनी मान हलवली. हो, पण त्याला भेटण्यापूर्वी तुला एक सत्य समजणं गरजेचं आहे. संध्याकाळी अन्वीने सगळी गोष्ट आदित्यला सांगितली. आदित्य काही वेळ विचारात पडला. मग तो म्हणाला, अन्वी, मला तुझ्यावर विश्वास आहे, पण आता हे रहस्य शेवटपर्यंत जाणून घेणं गरजेचं आहे. अन्वीच्या डोळ्यांत कृतज्ञतेचे अश्रू आले. दुसऱ्या दिवशी त्या गृहस्थांनी त्यांना शहराबाहेरील एका शांत आश्रमात बोलावलं. आश्रमाच्या बागेत एका बाकावर पाठमोरा बसलेला एक तरुण दिसत होता. गृहस्थांनी हळू आवाजात म्हटलं, अन्वी, तोच आर्यन आहे. अन्वीचे पाय जणू जागीच थांबले. 5 वर्षांनंतर ती पुन्हा त्याच्यासमोर उभी होती. पण आर्यनने मागे वळून पाहिलं आणि त्याच्या चेहऱ्यावरचा भाव पाहून अन्वी हादरली. आर्यनच्या आयुष्यात असं काय घडलं होतं ज्यामुळे त्याने कोणालाही न सांगता सगळ्यांपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता?
अन्वीच्या हातात आर्यनचं पत्र होतं. तिचे हात थरथरत होते. 5 वर्षांपासून ज्या प्रश्नाची उत्तरं ती शोधत होती, कदाचित ती या पत्रात होती. तिने हळूहळू पत्र उघडलं. प्रिय अन्वी, जर तू हे पत्र वाचत असशील तर याचा अर्थ मी तुझ्यापासून खूप दूर गेलो आहे. मला तुझ्याबद्दल काय वाटतंय हे सांगण्याचं धाडस नाही. मला कधीच झालं नाही, पण हे सत्य आहे की मी तुझ्यावर मनापासून प्रेम करतो. मात्र माझ्या आजारामुळे मला भीती वाटत होती. मला नको होतं की माझ्या भविष्याच्या अनिश्चिततेमुळे तुझ्या आयुष्यात अंधार जावं. म्हणून मी दूर जाण्याचा निर्णय घेतला. जर कधी आयुष्यात तुला असं व्यक्ती भेटला जो तुला मनापासून जपेल, तर कृपया माझी वाट पाहू नकोस. त्याच्यासोबत आनंदाने आयुष्य जग. तुझ्या प्रत्येक आनंदासाठी प्रार्थना करणार, आर्यन. पत्र वाचून अन्वीच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. 5 वर्षांपासून तिच्या मनात असलेला राग, दुःख आणि गैरसमज हळूहळू विरघळत होता. आर्यनने कधीच तिला फसवलं नव्हतं. तो फक्त आनंदासाठी दूर गेला होता. तेवढ्यात आदित्य पुढे आला. त्याने अन्वीच्या खांद्यावर हात ठेवला. आता तुला सत्य कळलं. अन्वीने मान खाली हलवली. हो, पण खूप उशिरा. आर्यन हलकसा हसला. उशिरा का होईना, पण सत्य समोर आली. एवढंच पुरेसं आहे. त्या संध्याकाळी तिघेही आश्रमातून बाहेर पडले. पण जाताना आर्यनने आदित्यला एकट्यात बोलवलं. मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. आदित्य त्याच्या सोबत बाजूला गेला. आर्यनने त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, तुला अन्वीबद्दल एक गोष्ट माहीत असणं गरजेचं आहे. आदित्यच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उमटलं. आर्यन कोणतं नवं सत्य सांगणार होता आणि ते सत्य अन्वीच्या लग्नावर परिणाम करणारं होतं का? आदित्य आणि आर्यन आश्रमाच्या बागेत बाजूला उभे होते. संध्याकाळचा मंद वारा वाहत होता. आर्यन काही क्षण शांत राहिला. मग तो म्हणाला, आदित्य, मला तुझ्याकडून एक वचन हवं आहे. आदित्यने विचारलं, कसलं वचन? आर्यन हलकसा हसला. अन्वीला नेहमी आनंदी ठेव. आदित्य आश्चर्यचकित झाला. हे सांगण्यासाठी मला बाजूला बोलवलं होतंस? आर्यन म्हणाला, हो, कारण मला तिच्या डोळ्यात पुन्हा कधीही अश्रू पाहायचे नाहीत. त्याने पुढे सांगितलं, आज डॉक्टरांनी सांगितलं आहे की मी आता पूर्णपणे बरा आहे. पण या 5 वर्षांनी मला एक गोष्ट शिकवली. काय? खरं प्रेम म्हणजे कोणाला मिळवणं नाही. खरं प्रेम म्हणजे त्यांचा आनंद पाहून स्वतः आनंदी होणं. आदित्यच्या डोळ्यात आर्यनबद्दल आदर निर्माण झाला. त्याने आर्यनचा हात हातात घेतला. मी तुला वचन देतो, अन्वीला कधीच एकटं पडून देणार नाही. आर्यनच्या चेहऱ्यावरचं समाधानाचं हास्य उमटलं. अन्वी थोड्या अंतरावर उभी राहून हे दोघे बोलताना पाहत होती. तिला काहीच ऐकू येत नव्हतं. पण दोघांच्या चेहऱ्यावरचं हसू पाहून तिच्या मनावरची मोठं ओझं हलकं झालं. 2 दिवसांनी लग्नाची तयारी पुन्हा सुरू झाली. घरात पुन्हा आनंदाचं वातावरण होतं. पण लग्नाच्या आदल्या रात्री अन्वीला तिच्या खोलीत दाराखालून एक छोटा लिफाफा सरकलेला दिसला. तिने तो उघडला. आता फक्त एकच ओळ लिहिली होती, उद्या लग्नाला नक्की येईन, पण पाहुणा म्हणून आर्यन. अन्वीच्या डोळ्यात पुन्हा पाणी आलं. ती हसली. कारण आता त्या अश्रूंमध्ये दुःख नव्हतं, तर एका अपूर्ण प्रेमाला मिळालेला सुंदर निरोपाचं समाधान होतं.
लग्नाचा दिवस उजळला. संपूर्ण मंडप फुलांनी सजला होता. नातेवाईक, मित्रमंडळी आणि आनंदाने भरलेलं वातावरण. अन्वी नववधूच्या वेशात अतिशय सुंदर दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं. आदित्य मंडपात तिची वाट पाहत होता. तेवढ्यात मंडपाच्या मागच्या रांगेत एक परिचित चेहरा दिसला. तो आर्यन होता. त्याने साधा कुर्ता घातला होता आणि चेहऱ्यावर हलकंसं हसू होतं. अन्वीची नजर त्याच्यावर पडली. आर्यननं दुरूनच हसत हात जोडले. अन्वीनेही हसून मान हलवली. त्या एका क्षणात भूतकाळाला एक सुंदर निरोप मिळाला. लग्नाचे सर्व विधी आनंदात पार पडले. आदित्यने अन्वीचा हात हातात घेतला. आजपासून आपण दोघं मिळून प्रत्येक आनंद आणि प्रत्येक संकटाला समोर जाऊ. अन्वीच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. आणि कोणतंही सत्य कधीच एकमेकांपासून लपणार नाही. आदित्य हसला. हेच आपल्या नात्याचं सर्वात मोठं वचन. लग्न संपल्यावर आर्यन शांतपणे निघू लागला. अन्वी त्याच्याजवळ आली. आर्यन, धन्यवाद. तो हसत म्हणाला. कशासाठी? माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि योग्य वेळी दूर जाण्यासाठी, आर्यनने उत्तर दिलं. तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू माझ्यासाठी सर्वात मोठं उत्तर आहे. तो वळला आणि निघून गेला. यावेळी मात्र अन्वीने त्याला थांबवलं नाही. कारण काही नाती आयुष्यभर मनात राहतात, पण त्यांचा शेवट स्वीकारण्यातच खरं प्रेम असतं. कथेचा संदेश. खरं प्रेम म्हणजे प्रत्येक वेळी एकत्र राहणं नाही. कधीकधी समोरच्या व्यक्तीचा आनंद स्वीकारून पुढे जाणं, हेच प्रेमाचं सर्वात सुंदर रूप असतं. समाप्त. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा. आणि अशाच हृदयस्पर्शी कथा ऐकण्यासाठी कथास्पर्श चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नव्या कथा, नव्या भावनांसह. तोपर्यंत नमस्कार.